आज मी बनवणार आहे तिळगुळ। इथे मी शेंगदाणे घेतले ते एक वाटी, इथे कढई ठेवले। शेंगदाणे कढईमध्ये टाकायचे, असे छान असे भाजून घ्यायचे एकदम स्लो गॅसवरती। इथे मी घेतला आहे अर्धा किलो गूळ, अर्धा किलो तीळ। शेंगदाणे असे छान असे मस्त असे भाजू द्यायचे साल्ट निघेपर्यंत एकदम स्लो गॅसवर। शेंगदाणे भाजून झाले का काढून घ्यायचे। आता मी इथे तीळ भाजून घेते, अर्धा किलो तीळ असे लाल खरपूस होईपर्यंत मस्त भाजायचे छान स्लो गॅसवर। बघा आपले तीळ पण मस्त भाजलेत, मस्त असा लालसर असा रंग आलेला आहे। आता आपले तीळ पण मस्त भाजून झाले, तर इथं शेंगदाण्याचा कूट पण रेडी आहे। बघा अर्धा किलो गूळ आहे, आता गुळाचा पाक करूया। आता मी टाकते 2 चमचे तूप। आता कढईमध्ये तूप टाकलंय, आता मी गुळाचा पाक करायला सुरुवात करते। त्यामध्ये आता मी गुळाचा पाक टाकते, गूळ टाकते सॉरी। आता मी तुपामध्ये गूळ टाकते। आपला पाक तयार आहे, त्यामध्ये आता अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट टाकू आणि भाजलेले तीळ टाकू। आता मस्त असं मिश्रण हलवून घेऊ। मस्त असं मिश्रण तयार आहे। चला आता आपण लाडू वळून घेऊ। लाडू बनवून तयार आहेत, तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।